रक्षक मात्र बाहेर होत. एनवेटला सामना सुरुवात होत आहे. समीर गोलंदाजीच्या भारेवरती तयार होत आहे. षटकापती प्रशांत सामना वेळेस सुरुवात होते. पंजाचा ग्रीन सिग्नल येत आहे. पहिला चेंडू यावेळेस गोलंदाज पाहतोय पण समीरच्या माध्यमातून फेकला जात आहे. पहिला चेंडू अप्रतिम पडगा वेळेस मनगडी ताकदीचा उपयोग. चेंडू वन बाउन्स इंटू द बॅट्स. पहिला चौकार फलंदाज प्रशांतच्या बॅटमधला डीजे. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जातं गोलंदाज पाहतोय पण समीरचं पहिल्या चेंडूवरती चौकार येते प्रशांतच्या बॅटमधला. पुन्हा एकदा त्या दिशेनं मात्र क्षेत्र पहिला धक्का प्रशांत बॅक टू द बॉल. आघाडीचा फलंदाज एक महत्वाचा विकेट होता. तो विकेट मात्र यावेळेस गमावलाय आणि नवीन फलंदाज मैदानावरती जाताना पाहतो पण करण जातो मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती जो प्रकारे चौकार ठोकला होता त्याच्यानंतर प्रत्युत्तर दिलं गोलंदाज समीर या गोलंदाजानं आणि यावेळेस मोठा विकेट प्रस्थापित केला. प्रशांत सारखा एक विस्फोटक फलंदाज होता आणि त्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. तर वेळेस पावसाळपणा मंचाच्या उजव्या साईडला लकी ड्रॉचे वेळेस तिकीट भेटेल. नक्कीच त्यासाठी पाहतोय आपण ज्युपिटर बाईक उपलब्ध झाले आहे. तर लकी ड्रॉ असणारे प्रेक्षक वर्गासाठी तब्बल 147 रुपयाला तो तिकीट भेटेल. तर प्रेक्षक वर्गाला विनंती असणार आहे आपण सहभागी व्हा. तर पहिलं षटक समीरच्या माध्यमातून फेकलं जातं. पहिल्या चेंडूवरती चौकारानंतर प्रत्युत्तर दिलं गोलंदाजानं आणि वेळेस प्रशांत बॅक तिथं पहिल्यांदा झालाय. नवीन फलंदाज डाव्याचा फलंदाज करण शाहीवरती गोलंदाज तयार होत आहे. समीर हा चेंडू पण एकदा त्या दिशेने केलं गेला. क्षेत्र तोच क्षेत्र करत आहे आणि पुन्हा एकदा दुसरा बॅक टू बॅक धक्का करण बॅक टू द बॅट हेड टेस्ट संघाला. मास्टर पिवनच्या षटकामध्ये थोडीशी ढसाल कामगिरी हेडोटेस संघ दाखवत आहे. ज्या प्रकारे सुरुवात दाखवली ती प्रशांतनं मात्र शेवट राखू शकलं नाही आणि बॅक टू बॅक 2 झटके मैदानावरती बसतात ते मात्र हेडोटेस संघाला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. रोहित जातोय. स्ट्रायकर वरती फलंदाज पाहायला भेटेल. फलंदाज अविनाश स्ट्रायकर वरती पाहायला भेटते. गोलंदाजी मात्र चांगली होते. हॅट्रिकच्या उंबरठ्या होती गोलंदाज समीर. हा चेंडू भिडकावून दिलाय. मनगडी ताकदीचा उपयोग. चेंडू वेळेस स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये षटकारासाठी. धन्यवाद डीजे मास्टर. ज्या प्रकारे चौकार आला होता मात्र 2 विकेट प्रस्थापित केलं होतं. मला चौथ्या चेंडूवरती एक मोठा फटका येत आहे आणि 7 धाब्याने धावसंख्या वाढताना पावसाळपणा 10 धावा होते. विचार केला तर अविनाशनं वैयक्तिक 6 धाव्याने खातं केलं आहे. अप्रतिम फलंदाजीचं विश्लेषण दाखवलंय. दरम्यान पुढचा चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा बऱ्याच काळ चेंडू उभे येते मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. 1 बाउंड चेंडूला बिल केले जाते. तोपर्यंत 2 धावा सहजगीत्या पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना संघ जाऊन पोहोचता येतो. मात्र यावेळेस 12 या धावसंख्येवरती 12 धावा लागलेत. पहिलं षटक प्रगतीपद असताना शेवटचा चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. पिवनच्या षटकामध्ये अतिशय चांगली यावेळेस धावसंख्या उभारली मी म्हणेन हेडोटेस संघाला. मला थोडासा विकेट मध्ये बॅकवर्डला आलाय हा हेडोटेस संघ. दरम्यान पुढचा चेंडू शॉर्टबॅक चेंडू हा चेंडू वेळेस क्षेत्र इंजत करताय. पहिल्या षटकामध्ये 3 धक्के हेडोटेस संघाला आणि धावसंख्या 12 धावा.
घेतली. डीजे मास्टर पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये सफल षटक घातलं मी म्हणेन समीर या गोलंदाजानं. मात्र वेळेस थोडीशी धावसंख्या मात्र जास्त खर्च केली गोलंदाजानं. तर 12 धावा खर्च केल्या मात्र सफल षटक मी म्हणेन चांगली गोलंदाजी. कारण की विचार केला तर आघाडीचे 2 फलंदाज आणि वनडाऊनचे फलंदाज नेहमी घातकी जे फलंदाज ओळखले जातात ते फलंदाजांना मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. ते मात्र गोलंदाज समीर या गोलंदाजानं. मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज विनोद या गोलंदाजाचा वापर करण्यात येते. मात्र विनोद कशा रीती गोलंदाजी करेल ज्या प्रकारे समीर या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली मध्ये त्या प्रकारे गोलंदाजी दाखवेल का गोलंदाज विनोद. स्ट्रायकरवरती गोलंदाज नवीन आले गोलंदाज योगेश याला पाशुरपण आपण शाखेमध्ये गोलंदाज योगेश याला पाशुरपण जबरदस्त लढत मध्यवर्ती पाहायला भेटते. भाल विपक्ष एडुडने या 2 संघामध्ये ज्या प्रकारे सुरुवात दाखवली ती एडुडने संघाला मात्र धावांचा विचार केला तर धावा मात्र चांगले आलेत मात्र विकेट गमावलेत ते मात्र एडुडने संघाला. मात्र वेळेस प्लस पॉईंट असणार आहे वेळेस तो मात्र वेळेस भाल संघाचा. कारण की चांगली गोलंदाजी घडवून आणली गोलंदाजांना. मात्र विनोद तयार होते गोलंदाजी बरोबर स्ट्रायकरवरती नवीन आलेला गोलंदाज योगेश याला पाशुरपण. दरम्यान पहिल्या चेंडूला सन्मान देते आहे. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षण चांगलं दाखवते दुपारीपर्यंत 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन बसते 13 या धावसंख्येवरती एडुटने संघ. एडुटने संघ कशी ते धावसंख्या बडबेल मध्यवर्ती पाहण्याजोगं प्रश्न. P1च्या क्षेत्रामध्ये चांगली धावसंख्या आली मात्र विकेट गमावले ते एडुटने संघाला. मात्र वेळेस मधल्या फळीचे फलंदाज मध्यवर्ती आहेत त्यांच्याकडून आशास आहेत त्यांच्यावरती जिम्मेदारी असणार आहे एडुटने संघाला सावरण्याची. मात्र सावरतील काय हे दोन्ही फलंदाज. चेंडू वेळेस जोरदार अपील केली जाते आहे. मात्र वेळेस जोराचा अपील आहे. टीम मीटिंग करतील दोन्ही पंच आणि डिसिजन घडून आणतील याच्यामध्ये शंका नाही. टीम मीटिंग केली जाते 2 पंचांच्या माध्यमातून. मात्र निर्णय काय असणार पंचांचा वेळेस पाहू शकाल पण एक निर्धार चेंडू सांगता होत आहे. कारण की वेळेस अपील फेटाळलं होतं पंच आणि विनोद मित्र चांगली गोलंदाजी दाखवल्या मध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली. दुसऱ्या चेंडूवर निर्धाव फेकताय फलंदाज पाहतोय पण स्ट्रायकरवरती रोहित खेळताय. रोहित मात्र निर्धाव चेंडू खेळताय. दरम्यान पुढचा चेंडू हाताळण्यासाठी विनोद तयार होत आहे गोलंदाजी मार्क पार. हा चेंडू पुढल्यांचा चेंडू होता पुन्हा एकदा बीट करतो फलंदाजाला. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू कम बॅक मध्ये षटक हाताळलं जात आहे गोलंदाज विनोदच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी मध्यवर्ती होत आहे वेळेस पाहू आपण भाल संघाच्या माध्यमातून ज्या प्रकारे निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण सजवण्याचा आणि त्या निर्णयाला अद्यापर्यंत मी म्हणे साजेशी कामगिरी दाखवली भाल संघाला. नव्या पुढचा चेंडू बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू आणि वेळेस फलंदाज बाद झालाय. 4था धक्का एडुटने संघाला फलंदाज रोहितच्या स्वरूपात. धावा 13 धावा या गोलंदाजाचा विचार केला तर 4 चेंडू फेकले गोलंदाज विनोद या गोलंदाजाला आणि 1 गडी बाद करण्याला आणि 1 धाव खर्च केली गोलंदाजाला. जबरदस्त गोलंदाजी P2च्या षटकामध्ये बांधून ठेवण्याचं काम यावेळेस गोलंदाज विनोदच्या माध्यमातून पाहायला भेटते. उर्वरित या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. नवीन फलंदाज प्रदीप खेळत आहे मात्र मधल्या फळीच्या फलंदाजावरती जिम्मेदारी मध्यवर्ती एडुटने संघाला सावरण्याचे. मात्र सावरण्याचं काम यावेळेस मध्यवर्ती करतील काय दोन्ही फलंदाज पाहण्याचा प्रश्न. गोलंदाज तयार होत आहे. हा चेंडू पुन्हा एकदा टेस्टीचा भेद घेत आहे. 5वा धक्का एडुटने संघाला. प्रदीप बॅक टू द बॅट.
विकेट वारंवार गमवत आहे. त्यामुळे 5 गडी बाद झाले. दुसरे षटक यावेळेस प्रगतीमध्ये असताना शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन ठेपलाय या गोलंदाज विनोद. याला 5 चेंडूवरती एकच धाव खर्च केले. कमबॅक में गोलंदाजी वेळेस अतिशय चांगली गोलंदाजी दाखवून दिले मध्ये. मात्र शेवटचा चेंडू हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज पातळपणा विनोद आणि पहिली हॅट्रिक विकेट हॅट्रिक ठोकेल का मैदानावरती हा मोठा परीक्षण चिन्ह स्लॉट कॅप्टन समोर. दरम्यान शेवटचा चेंडू नवीन फलंदाज दयालू स्ट्रायकरवरती बॅटची कडा घेतोय. मात्र त्या क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्रयान 2 षटकाचा अखेरीस एडिटने संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. डीजे वारंवार टीम मीटिंग करू नका कारण की विचार केला तर 1 षटकानंतर ड्रिंक टोली मैदानावरती असणार आहे. त्या अनुषंगाने आपण 3 षटकानंतर आपण टीम मीटिंग थोडी करू शकाल कारण की ड्रिंक टोली मैदानावरती असणार आहे. कारण की स्पर्धा शिस्तबद्ध स्पर्धा आहे मैदानावरती. 3 षटकानंतर नक्कीच आपल्याला ड्रिंक टोली मैदानावरती पाहायला भेटेल. 5 षटकाचा सामना मैदानावरती आणि दुसरं षटक 2 षटकांचा इथे खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा धापरमध्ये राहिले तरी 5 महत्वाचे गडी गमावले ते मात्र एडिटने संघाला. आणि नवीन फलंदाजाचा विचार केला तर दयालू आणि योगेश खेळतात मध्यवर्ती. मधल्या पलीचे फलंदाज 5व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज आहेत मध्यवर्ती. त्या अनुषंगामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन करण्याचे आहे. 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज सुनील. या गोलंदाजाचा वापर करण्यात आहे 3रं षटकामध्ये. मात्र वेळेस स्ट्रायकवरती फलंदाज पाहायला भेटेल स्ट्रायकवरती फलंदाज योगेश ज्याने 1 धावेनिशी आपल्या वैयक्तिक निजी खाते गोल केले होतं. मात्र गोलंदाज सुनील तयार. पहिला चेंडू हा चेंडू वेळेस संपर्क करण्याचा प्रयत्न होता. मात्र त्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र थोडासा ढसालपणा दाखवलाय क्षेत्ररक्षण. मात्र 1 धाव निश्चित लाभेल आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 14 या धावसंख्येवरती. थोडासा अडचणीमध्ये सापडले मेमणे हेडूटने संघ. मात्र अडचणीमधून बाहेर आणायचं असेल तर नक्कीच या 2 फलंदाजाला अटॅकिंग क्रिकेट दाखवणं गरजेचं असणार आहे. मात्र हेडूटने संघासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे मेमणे हेडूटने संघाला. आणि त्या फटक्याच्या नादात मात्र फलंदाज निर्धार चेंडू केला आहे. चेंडू विचार केला तर गुडेज पडवरती आलेला आहे आणि उचली घेत आहे आणि फलंदाजाला चकमध्ये उर्वरित काम एक्सचेंज पार पडत आहे. अतिशय चांगली गोलंदाजीचा भेदक मारा मैदानावरती दाखवला जात आहे. तर मात्र गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून सुनीलला 2 चेंडू फेकले 1च धाव खर्च केली. मागच्या गोलंदाज विनोदचा विचार केला तर त्यानं आपल्या षटकामध्ये 1च धाव खर्च केली आणि 2 महत्वाचे फलंदाज बाद केलेत. अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली गोलंदाज विनोद गोलंदाजाला. सुनीलचा विचार केला तर 3 चेंडू फेकले. माझा 4था चेंडू बेटकावून दिलाय अप्रतिम पडगा. यावेळेस नोमान्स लँड मध्ये आहे. चेंडू यावेळेस ट्रॅव्हल होत आहे आणि 1 बाउंड चेंडू यावेळेस सीमा पार चौकार. यावेळेस बऱ्याच उशिरानं मोठा फटका येत आहे. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. उर्वरित या षटकाला 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुनील तयार फुलेचा चेंडू एवढेच आणखीन 1 झटका एडिटने संघाला 6वा धक्का. दयालू बॅक टू द बॉल. आता मात्र हेडरने संघ अडचणीमध्ये सापडलाय मैदानावरती आणि चांगली गोलंदाजी मैदानावरती दाखवताना पाहतोय. पण तो मात्र भारत संघ जो निर्णय घेतला होता नाणेफेकी जिंकल्यानंतर भारत संघानं आणि यावेळेस त्या निर्णयामध्ये यशस्वी कामगिरी या भारत संघानं मैदानावरती दाखवलाय.
दरम्यान शेवटचा चेंडू सुनील गोलंदाजी मार्कवर तयार. चेंडू बऱ्याच काळ पुन्हा एकदा क्षेत्र जज करतोय. पुन्हा एकदा 7वा धक्का मध्यावरती तो मात्र हिडूटने संघाला. कॅमेरा पण बरोबर आहे दादा. तीन षटकांचा इथे खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर हिडूटने संघाची धावसंख्या दाबलकवरती लागल्यात 7 गड्याच्या मोबदल्यात 18 धावा दाबलकवरती. आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये कशा रीते कामगिरी करेल हा हिडूटने संघ स्लोगरच्या षटकामध्ये. ऐका आमच्या साथी समालोचक योगेश मडबी यांना. ओटो योगेश मडबी. आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. अतिशय मोठी स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय निलेश ठोंबरे स्मृती चषक 2017 मध्ये आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतात त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. सामना बिग पार्ट रंगतो मैदानामध्ये. सामना हिडूटने बनाम भाल या 2 बलाढ्य संघामध्ये पाहायला मिळतोय. नाणेफेकी जिंकली प्रथम भाल संघाने आणि हे प्रथम फलंदाजी करताना हिडूटने संघ बॅकफूट वरती पाहायला भेटला. तर सुरुवातीच्या 3 षटकामध्ये फक्त 6.00 ची सरासरी गाठताना हिडूटने संघाने फक्त 18 धावा ठोकल्यात. येणाऱ्या 2 षटकामध्ये मोठी फटकेबाजी दाखवावी लागेल. कारण जर का या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारायची असेल तर या संघाला मोठी धावसंख्या उभारणं हे फार गरजेचं आहे. कारण येणाऱ्या 2 षटकामध्ये त्यांना विस्फोटक फलंदाजी दाखवावी लागेल. येणाऱ्या 2 षटकामध्ये त्यांना मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. 4थं षटक गोलंदाज विनोद, स्ट्रायकरमध्ये फलंदाज उजव्या हाताचा. बॅटचा पेस ओपन करतोय. मनगट दाखीचा वापर. मिस्टर स्ट्रोक बॉल गॉज ऑन हाय. मिस दिस इम्पॉर्टंट कॅच आणि हा झेल देखील सुटतोय या ठिकाणी. कारण आपण पाहिलं या मैदानावरती भाल संघानं आतापर्यंत चुका दाखवल्या नव्हत्या. मात्र या चेंडूवरती फार मोठी चूक आहे. एकाच चूक किती महागात पडेल याचं उदाहरण नक्कीच आम्ही पाहिलं आहे. दबडकी धाबा आपण पाहतो. 20 धाबा. अतिशय शांत सुरुवात दुपारच्या कडक कोणामध्ये या हिडूटने संघाची परिस्थिती नाजूक आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जबरदस्त फटका. पॅडल स्वीप केला चेंडूला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फाईन लेग रिजन मध्ये फरार. तो चौकार आपण पाहतो आणि चौकाराच्या मदतीने धावा झाल्या त्या धाबडकावरती 24. आता चेंडू कट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी पडल्यानंतर टेकऑफ होत आहे. चेंडू पडल्यानंतर टेकऑफ झाला आणि फलंदाजाला चकमध्ये विकेट किपरच्या हातामध्ये निजाम चेंडूची सांगता होती. धाबडकावरती धावा झाले ते 24. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हिडूटने बनाम भाल असा रंगतदार सामना मैदानावरती आमचे प्रेक्षक एन्जॉय करतात. यावेळी स्कट केला. दिशा दिली चेंडूला. पुन्हा एकदा क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये थांबत नाहीये. अंपायर सिग्नल. व्हेरी सुपर स्ट्रोक. बॉल गॉज ऑन 4 रन. डीजे मास्टर आपलं लक्ष नाही. आपण लक्ष ठेवा. आमचं बोलणं झाल्यानंतर आपण लगेच डीजे लावायचं आहे. तडकडे चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने आपण पाहतो धावा झाले ते धाबडकावरती. स्कोर मॉज ऑन
28 रन 28 धावा आपण पाहतो धाबा कवतू लागल्यात. कारण ज्या इडुटने संघाने सुरुवात अतिशय कमजोर केली आणि तो संघ दबावाकडे पाहायला भेटला. मध्ये अंतिम 2 षटकामध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडूला भिडकावताय तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ प्रिझन मध्ये. मात्र 2 धावा रोखू शकला नाही. 2 धाबीच्या मदतीने धावा होते त्या धाबडकावरती 30 धावा या षटकामध्ये कुठे का होईना चांगली धावची उभारली आहे. सेकंडला फलंदाज उजव्या हाताचा 9व्या क्रमांकावरती जो फलंदाजी करतोय रोहित सेकंड वरती आहे. पुन्हा एकदा कोलबट डब्याचा चेंडू मात्र षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होतात. 4 षटकाचा खेळ समाप्त होतात आणि इडुटने संघाची धावसंख्या आतापर्यंत 7 बाद 30 धावा धाबडकावरती. चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एडुटने संघाने धावा उभारल्या 30 धावा. येणाऱ्या षटकामध्ये 15 ते 20 धावा जरी उभारल्या तर सामना अतिशय रंगतदार पाहायला भेटले मैदानामध्ये. तर दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर बाल संघ अतिशय मजबूत संघ आहे. पण एडुटने संघाचा विचार केला तर गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे. त्यामुळे जर येणाऱ्या षटकामध्ये 15 ते 20 धावा जरी बनवल्या तरी सामना अतिशय रंगतदार या मैदानामध्ये पाहायला भेटणार आहे. एडुटने संघ ज्याने सुरुवात अतिशय कमजोर केली कारण पहिल्या षटकामध्ये त्याने 12 धावा एकवटल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धावा आली. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या. एक खराब क्रिकेट या एडुटने संघाने दाखवलं मैत्रीमध्ये आणि तब्बल त्याने 7 गडी गमावल्या. मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा 12 धावा आल्या. येणाऱ्या षटकामध्ये जर का 15 ते 20 धावा आल्या तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकेल. अंतिम षटक स्लॉगवरचं षटक गोलंदाज तयार होतात. गोलंदाजच्या प्रती तर आतापर्यंत आपण पाहतोय या ठिकाणी उपाययोजना केली नाहीये ती एडुटने संघानं. इफ यू प्लॅन फॉर सक्सेस यू विल बी गेट इट. तुम्ही खेळामध्ये उपाययोजना करा आणि ती अंमलात आणा तुम्हाला यश निश्चित लाभेल. आणि आज दरम्यान मोठा झटका अजून एक फलंदाज सागर बॅक टू द पवेलियन. जी सर. शेवटचा षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा खराब कामगिरी एडुटने संघाकडनं पाहायला मिळते आहे. जी सुरुवात कमजोर झाली ती सुरुवात आतापर्यंत कायम ठेवली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाजाची प्रशंसा केली पाहिजे. तर गोलंदाजी अतिशय भेदक होती आणि दुसऱ्या बाजूला आईस्टँडिंग क्षेत्ररक्षण दाखवलं जात आहे ते बाल संघाकडनं. बाल संघाचे पाठीमागे 5 संघाने मैदानामध्ये आल्यात. स्वप्न राखलंय या चमचमच्या ट्रॉफीला हात घालायचा. बॅटचा बेस ओपन करतोय मनगडी ताकदीचा वापर. चेंडू हवेमध्ये अजून एक फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. एडुटने संघाचे 9 फलंदाज बाद होतात. म्हणजे एकही फलंदाज कौतुकाला साजिश अशी फलंदाजी दाखवत नाही आणि एकही फलंदाज टिकून खेळ दाखवत नाही. मैदानामध्ये पहिल्यापासून संघामध्ये दबाव होता आणि तो दबाव शेवटपर्यंत कायम ठेवला या बाल संघाच्या गोलंदाजानं. अप्रतिम गोलंदाजी आईस्टँडिंग गोलंदाजी दाखवली या एडुटने संघासमोर खेळताना. या बाल संघाच्या गोलंदाजानं स्वतःची गुणवत्ता सादर केली. एका बाजूला बाल संघाच्या गोलंदाजानं दुसऱ्या बाजूला भेदकता सादर करता नाही. अजून एक डॉट बॉल या षटकामध्ये अतिशय खराब क्रिकेट पाहायला मिळत आहे. तर शेवटची जोडी या मैदानामध्ये शेवटचा फलंदाज मैदानामध्ये असतील. धाबा झाले ते धाबडकावरती केबलला फक्त 30 धाबा.
पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 12 धावा एकवटल्या. असं वाटत नव्हते की हा संघ या परिस्थितीला येईल, मात्र या मैदानावरती हेडूटने संघानं खरा परफॉर्मन्स दाखवलाय. पुन्हा एकदा फ्रंट फुटला जाऊन मिड विकेट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न दाखवला. मिड विकेट रिजन मध्ये शॉटचं सिलेक्शन केलाय, मात्र या ठिकाणी फुटबॉलचा वापर त्याला दाखवता येत नाहीये. अजून एक डॉट बॉल. आतापर्यंत गोलंदाज अप्रतिम करंदाज 4 चेंडूमध्ये 1 धाव नाही आणि 2 मोठे फलंदाज बाद झाल्यात. आता चेंडू पॉइंट रेंजर मध्ये तेवढं चांगलं षटक शॉट, मात्र या ठिकाणी घाई दाखवली, अति घाई आणि संकटात नाही. मात्र 2 धावा लागतात. 2 धावेच्या मदतीने धावा होते त्या 32 धावा बघती. अंतिम षटकातील अंतिम चेंडू स्ट्रायकरवरती फलंदाज शेवटची जोडी मैदानावरती आहे. एकाच मोठा फटका, चांगली धावसंख्या होऊ शकेल कारण 32 धावा दिल्या. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, संघ ऑल आउट होत आहे या ठिकाणी. हेडूटने संघ ऑल आउट. धावपडकी धावा 32. तर या ठिकाणी 4-5 षटकांचा खेळ समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर हेडूटने संघ ऑल आउट झाला 32 धावेवरती. अतिशय खराब कामगिरी दाखवली हेडूटने संघाच्या फलंदाजांना. तर हेडूटने संघ म्हटला तर अतिशय मोठा संघ आहे, म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स या मैदानावरती अतिशय खराब पाहायला भेटला आणि 32 धावेवरती हा संघ ऑल आउट झालाय. 32 धावेवरती या संघाचा गाशा कोंडाळलाय आणि 33 धावेची आवश्यकता मैदानावरती. नेक्स्ट मॅच गोरपे बनाम म्हात्रेपाडा असा सामना असेल. चला गोरपे संघाचा संगणक आणि म्हात्रेपाडा संघाच्या संगणकाला विनंती करेल की आपण नाणेफेक स्टेडियमच्या समालोचन कक्षामध्ये यावं. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द डॉग्स. या दोन्ही संगणक आपण पुढचा सामना हेडूटने गोरपे बनाम म्हात्रेपाडा. मध्ये 32 धावा झाल्यात आणि 33 धावेचं आव्हान येणाऱ्या सामन्यामध्ये आपण बघतोय. यू आर द वॉचिंग बिग फाईट मॅच. येणारा नेक्स्ट मॅच आपण बघतोय अतिशय रंगतदार असेल. चला दोन्ही संगणक यायचं. म्हात्रेपाडा संघाचा संगणक आणि गोरपे संघाचा संगणक. चला गोरपे संघाचा संगणक आणि म्हात्रेपाडा संघाचा संगणक यायचा. तर या ठिकाणी म्हात्रेपाडा संघाचा संगणक येतात. स्वागत आहे आपलं. तर मी विनंती करेन गोरपे संघाच्या संगणकाला की आपण नाणेफेकीसाठी तत्काळ आमच्या समोरच्या कक्षामध्ये यावं. नेक्स्ट मॅच बिग फाईट बाबा बघू शकाल बिग फाईट असणार आहे. जिंकण्यासाठी 32 धावेचं आव्हान येणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. या दोन बलाढ्य संघामध्ये सामना असणार आहे. तर चला पुढचा सामना नाणेफेकीसाठी दोन्ही संगणक येतात. मी
सन्माननीय नकुल पावशी साहेबांना विनंती करत आपण आपले सुभाष नाणेफेकी करायची नेक्स्ट मॅच माथेपणा बनाम गोरपे या दोन बलाढ्य संघामध्ये 32 धावा गेल्यात आणि 33 धावेचा आव्हान असणाऱ्या मैदानामध्ये येणाऱ्या सामना सुरू होता. यू आर वॉचिंग बिग बॅट मॅच. पहिला चेंडू हलक्या हाताने क्लिक केलाय आणि या ठिकाणी फलंदाज पहिला गडी बाद होतात. या ठिकाणी सलामी फलंदाज निखिल बॅक टू द पवेलियन. थँक्यू. ठिकाणी निखिल बाद झाला. पहिल्या चेंडूमध्ये हलक्या हाताने क्लिक करण्याचा प्रयत्न दाखवला. थोडस खराब क्रिकेट निकळ दाखवला. 32 धावा केल्या. 33 धावेचं छोटस आव्हान आहे. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 33 धावेचं आव्हान अतिशय छोटं आव्हान म्हणावं लागणार आहे. या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिला की उच्चांक गाठणारा संघ स्पर्धेमध्ये आम्ही पाहिला. नारिल संघाचा फलंदाज देखील 56 धावा त्याने बनवल्या. अमरनाम मध्ये स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा संघ ज्याला 71 धावा ठोकल्या होत्या मैदानावरती. नक्कीच आपण पाहतो 62 धावा या स्पर्धेमध्ये उच्चांक. आपण पाहतो स्पर्धेमध्ये पाहिलं तर 32 धावा फार मोठी धावा नसतील. मध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स दाखवतो एडुटी संघ. आता तर चेंडू बॅटसेफ जबरदस्त फटका. चेंडू बॅकवर्ड खेळला क्रिजर मध्ये थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार. पहिला संघर्षमय चौकार. थँक्यू. दरम्यान सन्माननीय नवनाथ फुलोरी साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. म्हणून तिकडे साहेबांना की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थानपण व्हा. फलंदाज आपण पाहतो येत्या क्षणी चौका ठोकतोय. स्ट्रायकरमध्ये फलंदाज निहाल ज्याने चौका ठोकला. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. जबरदस्त फटका. पॉइंट कव्हर. पॉइंटच्या मधून चेंडू कव्हर सीमारेषेकडे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहावा लागला. ठिकाणी 3 धावा कंप्लीट. अप्रतिम रनिंग विरुद्ध विकेट. 2 फलंदाजांमध्ये अतिशय चांगला तालमेल आणि धावपडकी धावा आपण पाहतो 7 धावा. लो स्कोर मध्ये जर एडुटे संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र त्यांना 5 गोष्टींचा वापर करावा लागेल. पहिली गोष्ट ऐष्णिक गोलंदाजी. दुसरी गोष्ट ऐष्णिक क्षेत्ररक्षण. तिसरी गोष्ट विकेटचं सातत्य. चौथी गोष्ट दबावामध्ये दबाव आणि 5वी गोष्ट अतिरिक्त धावेवरती त्यांना अंकुश लाभावं लागणार आहे. जर काय 5 गोष्टी वापरत आणल्या मधुरकडे पाहताय अतिशय चांगला चेंडू. निदान जोडीची सांगता होती. दपडकी धावा झाले त्या 7. 1 बाद 7 धावा. जबरदस्त क्रिकेट. 33 धावेचं छोटस आव्हान मैदानावरती आहे. मात्र पुन्हा एकदा 5.60च्या सरासरी धावा बनवायच्याच मैदानामध्ये. पहिला पावर सर्कल मध्ये 7 धावा एकवटल्यात. 5.60 अशी सरासरी गाठायची मैदानावरती. ती जिंकण्यासाठी मैदानावरती भाल संघाला पहिला गडी गमावलाय आणि फक्त धावा उभारल्या त्या 7. आता चेंडू पुन्हा एकदा हलक्याने क्लिक केलाय. केवलला चेंडूला पुश केला. तोपर्यंत खराब क्षेत्राच्या पुन्हा एकदा एडुटे संघ वारंवार चुका दाखवत आहेत. कारण एडुटे संघाला फलंदाजीतून चुका दाखवल्या आणि एडुटे संघ क्षेत्ररक्षणामध्ये चुका दाखवत आहेत. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. 1 बाद 9 धावा. डीजल काकडपरचे सन्माननीय संजय पावशे साहेब यांचा शुभागमन. मोस्ट वेलकम साहेब. आपलं स्वागत आहे. स्थानपण भाग करेला स्वारमंडी स्पर्धा आपण पाहतो. याची दी आता डोला. एका क्षणी प्रेमात पडावं एवढं सुंदर आयोजन जे गादुई माता क्रिकेट संघ कोणी आयोजित स्वर्गीय
निलेश ठोंबरे स्मृती चषक 2017 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचा आणि सर्व आमच्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे। अतिशय मोठी स्पर्धा आपण पाहतोय तर तब्बल 36 संघ स्पर्धेमध्ये उतरतील आणि 394 खेळाडू आम्हाला स्पर्धेमध्ये उतरताना पाहायला मिळतील। म्हणजे स्वप्नातील बाईक कोण जिंकाल तर 394 खेळाडूपैकी एक भाग्यवान विजेता ठराल। त्या स्वप्नातील बाईक पटकावेल 394 खेळाडूपैकी एक भाग्यवान विजेता याचं निश्चित आम्ही उत्तर देऊ। रविवारी संध्याकाळी तुम्हाला या ठिकाणी उत्तर देऊ। या ठिकाणी मोठा फटका चेंडूला कडकतो स्टेट ऑन दी डीप लॉंग ऑन रिझन मध्ये तोपर्यंत फक्त सिंग डबल आणि डबलच्या माध्यमातून धावा होते। त्या प्रकारे 11 अतिशय चांगलं क्रिकेट करणं दोन्ही पर्यंत त्यांना हेरलाय। जरी का सिंगल डबल धावा बनवला तरी भारत संघ हा सामना सहजरित्या सामन्यामध्ये जिंकू शकेल। मात्र दुसऱ्या बाजूला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल ती हेडूटने संघाला मैदानावरती। पुन्हा एकदा मोठा फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता असफल ठरतोय। फलंदाज बाद होणारा फलंदाज या ठिकाणी निहाल बॅक टू द पवेलियन। शेवटचा निरोप देताना केली विनंती गावदेवीला सुखी कोणी गावाला केली विनंती गावदेवीला सुखी कोणी गावाला स्वर्गीय वासी निलेश दादांनी शेवटचा निरोप देताना केली विनंती गावदेवीला सुखी कोणी गावाला केली विनंती गावदेवीला सुखी कोणी गावाला त्याच्या तोंडावरी कोणी गावच्या राऊंडवरी निलेश दादाच्या नावाने हरली गे सामने भारी त्याच्या तोंडावरी कोणी गावच्या राऊंडवरी। प्रदीप संगीत आपण पाहतो टायटल सॉंग या स्पर्धेचं निलेश दादाचं संगीत स्वर्गीय निलेश दादा ठोंबरे यांच्या स्मृतीची आठवण म्हणून ही स्पर्धा मॅचचा बेस ओपन करतो मिस्टर बिग शॉट बॉल गोज ऑन हाय टेक दिस इम्पॉर्टंट कॅच अजून एक झटका बॉल संघाला मैदानावरती कोणी गावच्या राऊंडवरी निलेश दादाच्या नावाने हरली गे सामने भारी त्याच्या तोंडावरी कोणी गावच्या राऊंडवरी निलेश दादाच्या नावाने हरली गे सामने भारी रूपा गावदेवीची खरी या कोणी गावावरी रूपा गावदेवीची खरी या कोणी गावावरी रूपा गावदेवीची खरी या कोणी गावावरी। जबरदस्त संगीत आपण पाहतो या स्पर्धेचं टायटल सॉंग या ठिकाणी सादर केलं डीजे मास्टर डाम। थँक्यू डीजे मास्टर आपले स्वागत आहे दुपारची वेळ आणि चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळतात। डीजे मास्टर लगेच संगीत होऊ द्या कारण दुपारची वेळ या ठिकाणी प्रेक्षक वर्ग 5 संघ मैदानावरती सामन्याचा लयलूट आनंद उडवतात। काही प्रेक्षक संगीत ऐकण्यासाठी देखील आलेले असतात। माझ्या ठिकाणी पाहतोय धावा झाले त्या धावफलकावरती आतापर्यंत 11 आणि फलंदाज बाद झाले 3। थोडासा खराब परफॉर्मन्स दाखवला कारण काहीच गरज नाहीये भारत संघाला या ठिकाणी धोका उद्भवण्याची म्हणजे अशा परिस्थितीला हा भारत संघ चुका दाखवतोय। धावांची गरज 21 येणाऱ्या चेंडूमध्ये षटकाचे चेंडू झालेत आतापर्यंत 3 चेंडू झाल्यात म्हणजे समीकरण येणारे चेंडू असतील तर 21 चेंडू 21 धावेची गरज हलक्या त्यानं क्लिक केला पुन्हा एकदा चूक या ठिकाणी हेडूटने संघाकडं कारण मी मगाशीच वक्तव्य केलं की हेडूटने संघ आपण चुका केल्या तर त्याचं प्रायश्चित्त आपल्याला भोगावं लागेल। हेडूटने संघाला फलंदाजीतून चुका केल्या मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट हा हेडूटने संघाकडनं या पाहायला मिळतात। धावसंख्या आपण पाहतो 13 धावा गरज येते 19 धावेची 13 धावा 20 धावेची अद्याप गरज मैदानावरती हलक्या त्यानं क्लिक केलाय चेंडूला पुश केला पुश करो आणि खुश राहा 2 धावा धबडकबद्दी धावा आपण पाहतो या ठिकाणी धावा होतात 15 गरज धावांची 18 धावेची गरज येणाऱ्या चेंडूमध्ये येणारे चेंडू आणि 18 धावा समीकरण पाहिलं तर पूर्णपणे भारत संघाला सोपं झाला तर भारत संघ शांत दिमाखाने जर क्रिकेट खेळला तर सहजरित्या हा सामना जिंकू शकला मैदानावरती भारत संघाला 3 फलंदाज गमावल्यात मात्र इथनं जर मी म्हणेन भारत संघाला सिंगल डबलला प्राधान्य दिलं तरी भारत संघ सहजरित्या हा सामना जिंकू शकाल। पुन्हा एकदा सन्मान दिला जबरदस्त क्रिकेट सिलिमिट ऑफ प्रिझन मध्ये फक्त सिंगल
हे क्रिकेट अतिशय चांगलं कारण संघाला जिंकण्यासाठी सिंगल डबलचीच गरज आहे. जेव्हा जेव्हा संधी लाभेल तेव्हा मोठे पडकार दाखवावे देखील लागतील. धावसंख्या आपण पाहतोय 16 धाबा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धाबा झाल्यात. येणारे समीकरण 17 धाबेची गरज. येणाऱ्या चेंडू मुदत येणारे चेंडू 18 आणि 17 धाबेची गरज. या डिसेंबर महिन्यामध्ये ठेवले क्रिकेटचे सामने. औवरी निलेश दादा छानावानी हरविले साम्य भारी. तोंडावारी कोणी जाता गावावारी निलेश दादा छानावानी हरविले. ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पाबळ सर्कलचं शिक्षण ज्या पाबळ सर्कल मध्ये जी पाबंदी होती ती हटली गेली आहे. आणि आता मात्र आपण पाहतोय ज्या संघाने 16 धाबा उभारल्यात त्या संघाला 17 धाबीची गरज मैदानामध्ये. येणाऱ्या 18 चेंडू मोदन. नक्कीच क्रिकेटचा ओघ अद्याप सुरू झाला. देश पाटील करेना काल वाकलेच्या मैदानामध्ये नाईट स्पर्धेला सुरुवात झाली. आज पेंदरच्या मैदानामध्ये नाईट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आणि आज ते स्पर्धा आपण पाहतोय या कोणीच्या मैदानामध्ये तसेच MB ट्रॉफी देवीचा बळ ठिकाणी देखील क्रिकेटचा ओघ सुरू झाला. मात्र 9, 10, 11, 12 रोजी अंबरनाथ पालेगावामध्ये अतिशय मोठी स्पर्धा असणार आहे. नक्कीच आपण बघतो फेब्रुवारी पूर्णपणे अतिशय मोठ्या स्पर्धा आम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर लकी ड्रॉ साठी आम्ही प्रेक्षकांना विनंती करतो 147 रुपयाचा कुपन आपण विकत घ्यायचं आणि लकी ड्रॉ मध्ये सामील व्हायचं. समोरच्या कक्षाच्या उजव्या साईडला लकी ड्रॉचं कुपन आपल्याला भेटेल ज्याच्यामध्ये ज्युपिटर बाईक आपण स्कूटी एक अतिशय चांगली सुंदर बाईक व्हाईट कलरची चमचमणारी बाईक आमच्या समोरच्या कक्षाच्या उजव्या साईडला एक अतिशय चांगली स्कूटी ज्युपिटर आपण पाहू शकाल फक्त 147 रुपयामध्ये. कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून जो भाग्यवान विजेता ठरेल त्याला ती बाईक प्रदान करण्यात येईल. म्हणजे दुसरी बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी असणार. 394 खेळाडूंची नजर त्या बाईक वरती असणार. 36 संघ जेव्हा उतरतील तेव्हा नजर प्रत्येकाची त्या बाईक वरती असेल. टॅप केला चेंडूला दोन्ही फलंदाज एकाच एंडला. बघा किती खराब क्रिकेट, बघा किती लेझी क्रिकेट. कारण दोन्ही फलंदाज एकाच एंडला आलो त्या. अशा मोमेंटला हेदुटे संघाला फलंदाजाला धावचित करता येत नाहीये. फलंदाज थोडा चलाक होता, त्यानं चेंडूच्या दिशेला धाव घेतली होती, त्यामुळे थोडस अडथळा निर्माण झाला या ठिकाणी हेदुटे संघाला. समीकरण 17 चेंडू 17 धाबीची गरज. सामना आपण पाहतो मजबूत स्थितीमध्ये. फलंदाज चेंडू प्राण करत आहे, ताकदीचा वापर. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या वर, स्ट्रेट ऑन द मिड विकेट, गॉन 6 रन. या ठिकाणी आपण पाहतो तर षटकार येतोय. जबरदस्त फलंदाजी. समीकरण सोपं होत झालंय कारण 16 चेंडू आणि 11 धाबीची गरज आहे. पावपल की धावा लागेल त्या 22. पुन्हा एकदा हलक्यातून क्लिक केला, पुश केला चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये स्टेट ऑन दी लॉंग ऑन. पुन्हा एकदा लेझी क्रिकेट मैदानावरती. कारण जिथे एकदा होती तिथे 2 धाबा हा हेटुटे संघ खर्च करतोय. तर हेटुटे संघाला फलंदाजी करताना थोडे चुका दाखवल्या. हेटुटे संघाने क्षेत्ररक्षणामध्ये चुका दाखवल्या, त्यामुळे हेटुटे संघ बॅकवर्ड वरती पाहायला मिळतात. समीकरण फक्त 9 धाबीची गरज. पुन्हा एकदा बडा फटका, जबरदस्त स्ट्रोक. सामना खुला होतोय. वाल संघाच्या बाजूला फक्त 3 धाबीची गरज. फक्त 3 धाबीची गरज. सामना एकतर्फा होताना पाहायला मिळतो. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. सामना एकतर्फा मैदानावरती. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. यू आर द वॉचिंग बोरिंग मॅच. सामना एकतर्फा आणि कंटाळवाणा झाला. तर प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करत होत्या. मध्ये सामना बाल संघाच्या बाजूला झुकताना पाहायला मिळतो. बाल संघाची फलंदाजी. आता ते चेंडू कट करतोय. जबरदस्त फटका पॉइंटच्या धक्क्यावरून विजयी फटका. चेंडू सीमा पार. जय जय बजरंग बली.
गली, जय जय बजरंग बली, तोड़ दे दुश्मन की गली, जय जय बजरंग बली, तोड़ दे दुश्मन की गली, जय जय बजरंग बली, तोड़ दे दुश्मन की गली, जय जय बजरंग बली, तोड़ दे दुश्मन की गली, जय जय बजरंग बली, तोड़ दे दुश्मन की गली। सामना आपण पाहिला या ठिकाणी मात्र जिंकला बालसंघाने मॅन ऑफ द मॅच चा मानकरी या ठिकाणी 23 धावेची नॉट आउट खेळी करणारा फलंदाज सोमनाथ ज्याला 3 विकेट्स आणि 23 धावा, जबरदस्त बॉलिंग आणि फलंदाजी गोलंदाजी। तर या ठिकाणी विनंती करेल सोमनाथला की आपण मंचावरती यावं। सोमनाथ ज्याने जबरदस्त क्रिकेट दाखवला, वेल प्लेड सोमनाथ। तर मी आमचे सन्माननीय तर मी संजय पाशे सरबड विनंती करेल आपण प्रेक्षकास खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करायचा। सन्माननीय संजय पाशे यांच्या शुभ हस्ते खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल। सामना आपण पाहतोय अतिशय रंगतदार होता आणि जबरदस्त इनिंग्स दाखवली, आपल्यातून फलंदाजी आपल्यातून गोलंदाजी दाखवणारा सोमनाथ मॅन ऑफ द मॅच मानकरी होता। तर पुढचा सामना सुरू होतो माथेपडा बनाम गोरपे या दोन बलाढ्य संघामध्ये ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती जगदीश पाडेल। मीडियम बना।